एक दो एक भोलानाथ ऑन ग्राउंड लाईव्ह बुलेटिन विथ भोलानाथ धडपडे. मॅडम आपलं जन्मोजन्मीचं नातं आहे मॅडम. बोला. धडपडेची पुन्हा एकदा एक नवी धडपड. साधा सुद्धा रिपोर्टर नाही, चांगला फेमस रिपोर्टर आहे मी. एक आगळं वेगळं आणि तितकंच मनोरंजक बुलेटिन. ये दोस्ती हम नहीं तोडेंगे हे जय वीरूच्या मैत्रीचं गाणं ट्रम्प तात्यांना झोपेत सुद्धा ऐकू येणार आता मॅडम. नमस्कार महाराष्ट्र, मी कृपा राजेंद्र सपकाळ. आज पुन्हा एकदा महाराष्ट्र तसेच देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी तुमच्या समोर हजर आहे आमच्या पडेल रिपोर्टरसह, माफ करा आमच्या धडपडे रिपोर्टरसह. तर आज आपण रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या दौऱ्याबद्दल बोलणार आहोत. भारत दौऱ्यासाठी ते आता भारतात दाखल झालेले आहेत. त्याबद्दल आमच्या रिपोर्टर भोलानाथ यांच्याकडून अपडेट जाणून घेऊयात. भोला बोला. एक दो एक एक दो एक. भोला, आज काय हे नवीन? बोला रिपोर्टर, दाएं मुड़ेंगे दाएं मुड़. सामने एंकर मैडम दिख रही है, एंकर मैडम को सैल्यूट करेंगे, सैल्यूट कर. बोला, काय तमाशा लावलाय? अहो मॅडम तमाशा नाही, हे ना माझं पहिलं प्रेम आहे मॅडम. कसं सांगू मी तुम्हाला आता. काहीही सांगू नका. जो तमाशा करताय ना तो आधी बंद करा. अहो मॅडम तुम्ही सारखं तमाशा बोलताय ना, तर मला अगदी तमाशाच्या फळावर आल्यासारखं वाटतंय. भोलानाथ, अहो कधीतरी बातमीला धरून बोला. मुद्दा सोडून काय बोलताय? अहो मॅडम मी मुद्दा अगदी घट्ट धरून ठेवला होता, तुम्हीच मला मुद्दा सोडायला लावताय मॅडम. जा, मी नाही बोलणार. जा. काय? मी खेळणारच नाही. जा. ठीक आहे मग. तर मग आज भोला काहीही न बोलता माझ्यावर आणि प्रेक्षकांवर खऱ्या अर्थाने उपकार करणार आहेत. आपण वळूयात पुढल्या बातमीकडे. अहो मॅडम असं काय करताय? अहो मॅडम आपलं जन्मोजन्मीचं नातं आहे मॅडम. भोला. अहो म्हणजे मॅडम आपलं हे बुलेटिनचं नातं आहे ना मॅडम, म्हणून. बोला मॅडम बोला, काय अपडेट देऊ तुम्हाला, बोला. भोला, ज्यासाठी आज फील्डवर तुम्हाला पाठवलंय ना त्याबद्दल बोला. हो मॅडम, पुतीन वेपर वये पासस चायत इंडियू. भोलानाथ, आता ही कुठली भाषा? दादा मॅम. अहो म्हणजे सॉरी मॅडम. मॅडम ते पुतीन आलेत ना भारतामध्ये, म्हणून जरा रशियन भाषा शिकतोय मी मॅडम. अहो पण भोला, आपले प्रेक्षक मराठी आहेत की नाही? हो मॅडम, माफ करा, ते ना एक्साइटमेंट मध्ये फ्लो मध्ये असं निघून गेलं माझ्याकडून. हा ठीक आहे. मला सांगा, हा पुतीन यांचा पहिला भारत दौरा आहे. काय अपडेट आहे या संदर्भात? हो मॅडम, पुतीन यांचा हा पहिला भारत दौरा आहे. त्यामुळे ना माझ्यासारखे अविवाहित तरुण ना त्याकडे आपुलकीने बघतायत, खूप उत्सुक आहेत. कारण आता रशिया सोबत चांगले आपुलकीचे प्रेमसंबंध प्रस्थापित करायला मिळतील ना, म्हणून. भोला, मूर्खासारखं काही बरळू नका. तुमचे आणि रशियाचे आपुलकीचे संबंध नंतर जोडा, आधी कामाचं बोला. अहो मॅडम तुम्ही असं काय करताय? मी कामाचंच बोलत होतो ना. हे बघा, आता पुतीन आलेत भारतात, त्याच्यामुळे या दोन देशांची मैत्री अख्ख्या जगाला पाहायला मिळणार आहे. आणि हो, त्यामुळे की नाही त्या ट्रम्प तात्यांचा चांगला जळफळाट होणार आहे मॅडम. हा भोला, तुम्ही रिपोर्टर आहात. हो मॅडम, साधा सुद्धा रिपोर्टर नाही, चांगला फेमस रिपोर्टर आहे मी. वा, हे तुम्हीच ठरवलं? मॅडम मी नाही ठरवलं, ते ना पुतीन दादांनी ठरवलं. ते जेव्हा आले ना इकडे, तेव्हा त्यांनी विमानातून मला असा हात दाखवला मॅडम. पण मी त्यांना एवढंच केलं कारण मी ड्युटीवर आहे ना मॅडम, म्हणून. नशीब. अहो नशीब काय मॅडम, तुम्ही खरंच नशीब काढलंय. माझ्यासारखा महान रिपोर्टर तुम्हाला अगदी सहज मिळालाय मॅडम. नाही, बरोबर आहे. तुमच्यासारखा रिपोर्टर शोधायला फार कष्ट घ्यावे लागतात. हो, थँक्यू सो मच मॅडम. मॅडम मॉस्को से आया मेरा दोस्त को सॅल्यूट करो. मॅडम या रशियाच्या मित्रामुळे ना आता दोन देशांमध्ये आर्थिक भागीदारीची दारं उघडली जातील. आणि हो, यामुळे की नाही आता अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या होतील मॅडम. आणि हो, यासोबतच ये दोस्ती हम नहीं तोडेंगे हे जय वीरूच्या मैत्रीचं गाणं ट्रम्प तात्यांना झोपेत सुद्धा ऐकू येणार आता मॅडम. हो बोला. ठीक आहे, पण खरंच भारतासाठी आणि रशियासाठी हा एक महत्त्वाचा क्षण आहे. आणि या क्षणातून संपूर्ण जगाला भारताचे आणि रशियाचे मैत्री संबंध आणखी दृढ होताना दिसत आहेत. हो मॅडम, बरोबर आहे मॅडम. पुतीन सर आले, येऊ दे मॅडम. ते ना मला तिकडून ना हात दाखवतायत. आता मी जर हात नाही केला तर त्यांचा अपमान झाल्यासारखं वाटेल ना, म्हणून मला जावं लागतंय. प्रेसिडेंट बोला, बुलेटिन लाईव्ह सुरू आहे, तुम्ही कुठे जाताय? अहो मॅडम असं काय करताय? हे बघा, आता पुतीन इकडे भारतामध्ये आलेत, तर या दोन देशांची मैत्री आणखीन घट्ट झाले. तर आता माझ्यासारखे अविवाहित तरुण रशियासोबत काही नवीन नातेसंबंध जोडता येतात की नाही हे बघावं लागेल ना मला, म्हणून मी लगेच बघून आलो. प्रेसिडेंट भोला.
तर नेहमीप्रमाणे भोला पुन्हा काम अर्ध्यावर सोडून निघून गेले. पण जाण्याआधी त्यांनी दिलेल्या अपडेट्सवरून रशिया आणि भारतातील वाढत्या मैत्री संबंधातून येणाऱ्या काळात भारताला जागतिक स्तरावर काय फायदा होतो आणि यानंतर भारताविरुद्ध अमेरिका कोणती नवी भूमिका घेतोय हे पाहणं आता यापुढे खरंच महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच नव्या विषयासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा लोकशाही मराठी.